श्रोते हो, आपण ऐकलं असेल की जंगले हा शहराचा श्वास असतात. कारण प्राणवायू पुरवठ्याचे एक खूप महत्त्वाचे स्रोत म्हणजे जंगल, अर्थात वन. आणि भारत हा जगातील 10 सर्वात जास्त वनसमृद्ध देशांपैकी एक आहे. अर्थात यामध्ये भारतीय ज्या वृक्ष प्रजाती आहे यांचा फार मोठा वाटा. भारत हा सर्वात जास्त वनसमृद्ध देशांपैकी एक असल्यामध्ये आहे. आणि वनीकरणामध्ये भारतीय वृक्ष प्रजातींचे काय महत्त्व आहे याविषयी चर्चा करण्याकरिता, याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता आज आपल्या आकाशवाणी अकोला येथे आमंत्रित तज्ज्ञ आहेत श्री महेश खोरे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, अकोला. नमस्कार सर. नमस्ते. आकाशवाणी अकोला येथे आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर. धन्यवाद. सर, सर्वात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न म्हणजे वनीकरणामध्ये जे जंगल निर्मिती आपण म्हणू शकतो ज्याला, तर त्यामध्ये मूळ भारतीय वृक्ष प्रजातींचे पर्यावरणीय फायदे काय आहेत? जे आपल्या भारतीय प्रजाती आहेत, जे निसर्गाने आपल्यासाठी किंवा आपल्या ज्या क्लायमॅटिक कंडिशन किंवा आपल्या ज्या भौगोलिक परिस्थितीनुसार निवडलेल्या प्रजाती, त्याच्यामध्ये त्याला आपण इंडिजिनस प्रजाती म्हणतो, की ज्या भारतीय सबकॉन्टिनेंटमध्ये सापडतात. त्याच्यामध्ये मग आपल्या भारत देशाचं 2 भागात वर्गीकरण केलं जातं फॉरेस्टच्या दृष्टीने. एक म्हणजे साल फॉरेस्ट आणि एक म्हणजे साग फॉरेस्ट. अच्छा. तर जे MP आणि वरचा भाग आहे तो जो असतो तो साल फॉरेस्ट असतो, आणि जे खालचा साऊथ इंडियाचा पार्ट आहे, महाराष्ट्रापासून खाली साऊथ इंडियाचा पार्ट आहे, त्याला सागाचं जंगलमध्ये आपण म्हणलं जातं. तर याच्यामध्ये जे नॉर्थ इंडियाचं फॉरेस्ट असतं किंवा वरच्या साईडचं आपलं जे फॉरेस्ट असतं, तर ते जनरली आपल्याकडं सदाहरित असतं. म्हणजे साऊथ साईडचं असतं, ज्या ठिकाणी टेम्परेचर उन्हाळ्यामध्ये खूप हाय असतं, पाण्याची स्कॅर्सिटी असते. तर त्या ठिकाणी आपल्याकडं जे जंगल असतं ते लिप शेडिंग म्हणजे पानांचे ते शेड करण्याला पानांची पानझड वृक्ष, ड्राय डेसिडियस फॉरेस्ट आपण म्हणतो त्याला, की जे पानझड वृक्ष साऊथ इंडियामध्ये सापडतात आपल्याला. तर मग या ज्या प्रजाती आहेत, तर या प्रजाती ह्या निसर्गाने ठरवल्यात भौगोलिक परिस्थितीनुसार आणि हवामानीय परिस्थितीनुसार. त्याच्यामुळं ह्याचं पर्यावरणात महत्त्व त्या रिजननुसार पर्यावरणाने महत्त्व आहे त्याच्यामध्ये. मग जे आपली पर्यावरणीय महत्त्व आहेत, जे कार्बन डायऑक्साईडचं शोषण करणे, त्याच्यानंतर पर्जन्यमानावरती इफेक्ट करणे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्जन्यमानावरती इफेक्ट करणे, त्यानंतर तापमान संतुलित राखणे, त्यानंतर जमिनीची धूप थांबवणे, ही त्याचे पर्यावरणीय महत्त्व आहेत. आणि भारतीय वृक्ष प्रजाती ह्या भारताच्या कंडिशनला सुटेबल आहेत. त्यांचं जे जर्मिनेशन असेल किंवा झाडांची वाढ असेल, ही भारताच्या क्लायमॅटिक कंडिशननुसार त्यांनी ते ॲडॉप्ट केलेली, निसर्गाने तशी ती ॲडॉप्ट केलेली. त्याच्यामुळं भारतीय प्रजातीवरती आपण जास्त फोकस करणं किंवा जास्त महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. म्हणजे आपल्या भारतीय भौगोलिकदृष्ट्या आणि वातावरणाचा जो आपल्याकडे जे वातावरण आपल्याला बघायला मिळतं त्याच्या अनुसार आपल्या भारतीय प्रजातींचं पर्यावरणामध्ये फार महत्त्व आहे. अगदी बरोबर. सर, या ज्या भारतीय वृक्ष प्रजाती आहे ह्या अर्थात वनीकरणामध्ये फार महत्त्वाचा वाटा यांचा आहे. याचसोबत जैवविविधता संवर्धनामध्ये यांचे काय योगदान आहे? भारतीय प्रजातीमध्ये ज्या प्रजाती आहेत आपल्या, तर त्यांचे आयुष्य खूप मोठं असतं. म्हणजे जसं कडुलिंब असन, आंबा असन, चिंच असन, हे 150-150, 200-200 वर्ष झाड जगतात. आणि ज्या भारतीय प्रजाती आहेत त्यांच्यावरती जे पशु, पक्षी, कीटक हे जास्त राहणं पसंत करतात. की जसे की आपल्याकडं काही प्रजाती बाहेरच्या देशात आलेल्या आहेत, मेक्सिकोमधनं, साऊथ अमेरिकेमधनं किंवा आफ्रिकेतनं आले, तर त्या प्रजातींवरती भारतीय पशु पक्षी किंवा जैवविविधता
जास्त राहणं पसंत करीत नाहीत. कारण साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं तरी आपल्याकडे काही प्रजाती आहेत काशीद वगैरे, की ज्याच्यावरती कधी पक्षी थांबत नाही, पक्षी घरटं पण बनवत नाहीत. तर त्याच्यामुळं एक जैवविविधतेला आश्रयस्थान म्हणून भारतीय प्रजातींकडं पाहणं खूप महत्त्वाचं असतं. अगदी तुम्ही एखाद्या झाडाची साल जरी भारतीय प्रजातीची काढली तर त्याच्या मागे एक तुम्हाला कीटक सापडन, एक कोळी सापडन, तर एक मुंगी सापडन. तर हे जे आपल्या ज्या भारतीय प्रजातीची सालसुद्धा त्या कीटकांना राहण्यासाठी सुटेबल केलेली, म्हणजे निसर्गाने एवढ्या मायन्यूट लेवलपर्यंत मॅनेजमेंट केलेलं आहे की जे आपण विचार पण करू शकणार नाही इतक्या लेवलचं मॅनेजमेंट केलेलं असतं. पानांचा आकार, त्यांना घरटे बनवण्यासाठी फांद्यांचा शेप, तर हितपर्यंत मॅनेजमेंट त्यांच्यासाठी केलं असतं. त्यांना प्रत्येक सीझन वाईज फळं, कोणत्या सीझनमध्ये कोणती फळं खायची आहेत त्याचासुद्धा त्या मॅनेजमेंट निसर्गाने करून ठेवलेलं आहे. त्यामुळे भारतीय प्रजातीमध्ये वृक्ष जे असतात त्यामुळं जैवविविधतेवरती खूप परिणाम होतो. एक साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तरी आपल्याकडे एक वटवृक्ष असेल आणि ज्यावेळेस फळ येतं, लाल कलरचे बेरीज येतं छोट्याशा, तर त्या वटवृक्ष पूर्ण पक्ष्यांनी गजबजलेलं असतं. त्या ठिकाणी छोटे छोटे कीटक असतात ज्याच्यामुळे ते वृक्षावरती परिणाम करत असतात. आता याच्यामध्ये असं नाही की वृक्ष त्यांना देते, तर जे जैविक आहेत ते पण वृक्षांना देते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे परागीभवन किंवा आपण त्याला पॉलिनेशन म्हणतो. बरोबर. तर जे आपले हनीबीज असतील किंवा इतर काही कीटक असतात, वाष्प वगैरे जे, तर त्याच्यामुळं परागीभवन होऊन त्या वृक्ष प्रजातीच्या फळं सेट होण्यासाठी किंवा बी तयार होण्यासाठी हे मदत करतात. म्हणजे हे एक निसर्गाचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे की मी तुला फळ देतो, तू मला पॉलिनेशनला मदत कर. तर हे जे भारतीय प्रजातीमध्ये जैविकता टिकून राहण्याचं जे महत्त्व आहे हे खूप जास्त प्रमाणात आहे. खरोखर म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हे खरं तर निसर्गाकडून शिकायला हवं. आणि त्यातही आपल्या भारतीय वातावरणानुसार जी वृक्षसंपदा आपल्याकडे आहे, वृक्ष प्रजाती आपल्याकडे आहे आणि अर्थात अधिक जी जैवविविधता आहे त्यांची सांगड घालून आपल्याला काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय वृक्ष प्रजातींचे संवर्धनही महत्त्वाचे आहे. बरोबर. सर, मातीचे आरोग्य आणि सुपीकता राखण्यामध्ये सुद्धा भारतीय वृक्ष प्रजातींची जी भूमिका आहे त्याबद्दल काय सांगाल? मातीचे आरोग्य आणि सुपीकता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची मी तुम्हाला अगदी सांगितलं की आपल्याकडचे जे वृक्ष आहेत हे पानझडी वृक्ष आहेत. बरोबर. डेसिडियस फॉरेस्ट आहेत की जे उन्हाळ्यामध्ये त्यांना झाडाला वाटतं की आता आपल्याला पाणी कमी पडणार आहे. म्हणजे एक बायोसेन्स प्रत्येक झाडामध्ये असतो. तर त्यावेळेस त्या एक पानामध्ये एक ॲब्सेशन लेअर तयार होतो आणि ते पानं आपले गळून पडतात. तर तो जो गळून पडणारे जे पान आहेत तर ते जमिनीवरती ऑर्गॅनिक कंपाऊंड वाढवण्याचा खूप मदत करतो. आपण त्याला ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणतो किंवा खत म्हणतो. तर हे प्रत्येक झाडाचे जे वाळलेले पानं आहेत ते त्याचं खतात रूपांतर होतं, हे एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक वाळलेलं झाड म्हणजे जे पूर्ण ड्रायड झालेलं आहे ते सुद्धा झाड 2-3 वर्षानंतर कुजल्यानंतर त्याचं खतामध्ये रूपांतर होतं आणि याचा परिणाम होतो की आपली जी सुपीकता आहे ते वाढवण्यामध्ये खूप परिणाम होतो. आणि याचा कधीकधी आपल्याकडं खत म्हणून उपयोग केला जातो. एक साधं उदाहरण द्यायचं म्हणजे की नारळाचं झाड असं आता. बरोबर. नारळाच्या झाडाचा प्रत्येक पार्ट उपयोग येतो. ज्यावेळेस झाड पडतं त्यावेळेस त्याचं कोकोपीट बनवलं जातं आणि ते कोकोपीट आपल्याला नर्सरीमध्ये किंवा झाडं लावण्यासाठी किंवा शेतामध्ये आपण त्याचा उपयोग करत असतो ॲज अ ऑर्गॅनिक मॅन्युअरचा सोर्स किंवा वॉटर होल्डिंग करण्यासाठी. तर एक साधं उदाहरण सांगितलं तुम्हाला मी, पण प्रत्येक झाड हे तुम्हाला त्याच्या ऑर्गॅनिक मॅन्युअरसाठी तुम्हाला मदत करत असतं. बरोबर. त्याच्यानंतर जे झाडावर बसणारे पक्षी इथं आणि त्या पक्ष्यांच्या माध्यमातून काही ड्रॉपिंग्स खाली पडतात, पक्ष्यांची विष्ठा खाली पडते, त्याचेसुद्धा आपल्या मातीवरती खूप परिणाम होतो, त्याच्या सुपीकतेवरती खूप परिणाम होत असतो. त्याच्यानंतरचा जे प्रजातीत आपला त्या प्रजातीमुळे जे आपल्या ठिकाणी वादळ येतात त्याच्यामध्ये आपले जे काही पिकं असतात शेतकऱ्यांची, बांधावरती जर भारतीय प्रजाती असतील तर जो वादळामुळे शेतीवरती पिकावरती होणारा परिणाम आहे तो
खूप कमी प्रमाणात होतो, कारण की ते वृक्ष त्या वादळाचा वेग थोपवतात आणि ह्याच्यामुळं ह्या मातीची धूप कमी करायला. त्यानंतर जे पावसामध्ये जे छोटी छोटी इरोजन्स होतात, ज्याला आपण धूप म्हणतो छोटी छोटी, तर ही माती वृक्षांच्या मुळांनी घट्ट पकडल्यामुळं त्याचे जास्त हे होणार नाही. जसे सिंपल उदाहरण द्यायचं म्हणजे मँग्रोव्ज आपण पाहिलं असेल, कांदळवन म्हणतो आपण त्याला समुद्र भागात. तर त्या मँग्रोव्जमुळं जे सुनामीसारख्या घटनांचा इफेक्ट कमी होतो, ते इतकं त्या मातीचं म्हणजे त्यांनी एवढं त्यांची मुळं खोलवर असतात, एवढे ती माती पकडलेली असते त्यांनी कोस्टल एरियामध्ये. त्याच्यामुळं हे या प्रजातींचं महत्त्व आपल्याला आणखी वाढतं. अगदी बरोबर सर. सर, आपल्या शेतकरी बंधू भगिनींमध्ये ॲग्रो फॉरेस्ट्री अर्थात कृषी वनीकरण ही संकल्पना थोडी नवीन आहे. तर याबद्दल बोलत असताना कृषी वनीकरणासाठी कोणत्या भारतीय वृक्ष प्रजाती योग्य आहेत आणि त्या का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. कृषी वनीकरण करणं हे आत्ता खूप गरजेचं आहे, कारण कृषीमध्ये आपण तर कृषीच्या रिलेटेड जे पिकं असतात, सिजनल पिकं, खरीप, रब्बी किंवा उन्हाळी पिकं, हे तर आपण घेतच असतो. पण त्याच्याबरोबर आपण वृक्ष लागवड करणं, बांधावर वृक्ष लागवड करणं किंवा नाल्याच्या कडेने वृक्ष लागवड करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याला आपण एक पॉलिसी म्हणून समजलं पाहिजेत की आज मी वृक्ष लागवड केले, 15-20 वर्षांनी मला त्याचा फायदा होणार आहे. आता दुसरा तुम्ही त्याच्यामध्ये विचारलं की कुठल्या प्रजातीवरती फोकस करणं गरजेचं आहे. तर आपल्या देशामध्ये सध्याला इमारती लाकूडाची खूप प्रमाणात गरज असते, किंवा आपला देशात सध्या औद्योगिकरण आहे, बऱ्याचशा गोष्टी आपण एक्सपोर्ट करत असतो. त्याच्यामध्ये आपल्याला पॅकेजिंग मटेरियल करण्यासाठी पण खूप प्रजाती गरज असते. त्याच्यानंतर जे आपल्या देशांना लागणारा पेपर आणि पल्पवूड, त्यासाठी असणारे आवश्यक वनस्पती असतात. तर सगळ्यात पहिले मी सांगतो, इमारती लाकडासाठी आपण ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये जे सागवान आपले भारतीय प्रजाती आहे आणि आपल्या देशामध्ये खूप सुंदर वाढली जाते प्रजाती. तर सागवान ही प्रजाती लावणे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या प्रजातीला इमारती लाकूडमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि बाजारामध्ये तिची किंमत कायम जास्तच असते. त्याच्यानंतर दुसरी मी तुम्हाला सांगितले पेपर आणि पल्प इंडस्ट्रीसाठी, तर पेपर सुबाबूळ म्हणा किंवा बाकीच्या निरगिल रिलेटेड असतात की ज्या विदेशी प्रजाती आहेत, पण त्या शॉर्ट टर्मसाठी तुम्ही एक आर्थिक म्हणून त्याकडं पाहिलं जातं याच्यामध्ये. पण काही प्रजाती असतात, जसे आता एक साधारणतः शेवगा आहे, तर शेवग्याचं आजचं मार्केट 300-400 रुपये किलो होतं. आणि ती जर आपल्या शेतामध्ये बांधावर असेल तर तो तुम्हाला एक ॲडिशनल इन्कम शेतकऱ्यांना देऊ शकते. त्याच्यानंतर तुमच्या बांधावरती जर सीताफळ, त्याच्यानंतर आंबा, पेरू, चिक्कू, आवळा ह्यासारख्या जर आपल्या प्रजाती इथं, ज्या फळ देणाऱ्या प्रजाती इथं, बरोबर, आणि त्यांचं मार्केट खूप सध्याला फळांचं चांगलं आहे, तर तो एक ॲडिशनल इन्कम म्हणून शेतकऱ्यांना खूप महत्त्वाचा होऊ शकतो. तर त्यानंतर बांबूच्या आपल्या देशामध्ये जवळपास 700 प्रजाती आहेत आपल्या, तर त्याचा पण आपल्या शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना ज्या आपल्या जागेच्या उपलब्धीनुसार, पाण्याच्या उपलब्धीनुसार ह्या प्रजाती निवडणं आवश्यक आहे. जर अकोल्यासाठी सांगायचं झालं तर मी इथल्या आपल्या शेतकरी बांधवांना आव्हान करीन की आपण जास्त करून सागवान ही प्रजाती आपल्या रिजनसाठी सुटेबल आहे. त्यामुळं सागवानसारख्या प्रजातींवरती जास्त आपण लक्ष देऊन बांधावर लावणे खूप गरजेचं वाटतं मला. अगदीच. म्हणजे जैविक कुंपणाचा विचार करता, म्हणजे जे बांधावर आपण मोठी झाडं यांची लागवड करू, त्यामुळे जो जैविक कुंपण आपण तयार करू शकू तो होणारा फायदा आहे, किंवा आता आपण सांगितल्याप्रमाणे बाजारपेठेमध्ये असलेला त्यांचा भाव, यामुळे शेतकरी बांधवांना जो होणारा फायदा आहे. त्यामुळे कृषी वनीकरणामध्ये विशेष करून भारतीय वृक्ष प्रजातींचं थोडा विचार करणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांनाही आर्थिक फायदा होईल आणि पर्यावरणालाही अर्थात मोठ्या प्रमाणात फायदा होईल. सर, भारतीय वृक्ष प्रजाती हवामान बदल कमी करण्यास कशी मदत करतात? एक साधं उदाहरण देतो मी तुम्हाला, आपल्या अकोला जिल्ह्यातलंच. आपण अकोल्यावरनं बार्शी टाकळीला जात असताना आपल्याला एक कडुनिंबाची झाडं दिसतात. कडुनिंब ही इंडियन प्रजाती, ॲझारेक्टा इंडिका तिथं सायंटिफिक नाव आहे. तर ह्या भारतीय प्रजातींची जी कॅनोपी साईज असते, क्राऊन असतो, हा खूप विस्तारलेला असतो
आणि याच्यामध्ये बाकीचे जसं हिमालयन प्रजाती पाहतात तर तुम्ही त्या सूचीपर्णी असतात सरळ स्ट्रेट वाढतात होय. तर आपल्या ज्या इंडियन प्रजाती मॅक्झिमम त्या कॅनोपी तयार करतात वरती क्राऊन तयार करतात. कॅनोपीचा अर्थ आपल्या श्रोत्यावर एकदा सांगाल? कॅनोपी म्हणजे त्याचा जो बुंदा आणि त्याचा जो वरचा हिरवा पानांचा भाग असतो तर डेरेदार आपण वृक्ष म्हणतो त्याला. डेरेदार वृक्ष म्हणजे वटवृक्ष म्हणा किंवा तुम्ही तुमचं पिंपळ म्हणा, उंबर म्हणा, आंबा म्हणा, हे एका छत्रीच्या सारखे झालेले असतात. तर छत्रीसारखा जो वरचा भाग असतो हिरवा हिरवा पानांचा त्याला आपण कॅनोपी हा शब्द वापरला जातो इंग्लिशमध्ये संज्ञा. तर ही जी आपल्या भारतीय प्रजातींची कॅनोपी तयार करण्याची जी कॅपॅसिटी म्हणतो तर ही खूप चांगल्या प्रमाणात आहे. आणि याच्यामध्ये काय होतं, कॅनोपीमुळं इथे आपल्या तापमानावरती खूप चांगला परिणाम होतो. त्याच्यानंतर प्रिसिपिटेशन म्हणजे आपण जो पाऊस पर्जन्यमान आहे त्याच्यावरती पण खूप चांगला परिणाम होतो. आणि हे जे वृक्षची सावली आहे ही सर्वांना एक हवीहवीशी वाटते. आत्ता उन्हाळ्यामध्ये जर आपण कुठं फिरत असेल तर आपण जागा शोधतो, आपल्याला कुठं थांबायचं असेल, रस्त्याला जरी थांबायचं असेल तर आपण जागा शोधतो की एखादं मोठं वृक्ष आहे का, त्याची सावली आहे का. अगदी हो, आपल्या घरासमोर पण आपण झाडं लावताना आपण विचार करतो की सावली देणारे वृक्ष कोणते येतं. बरोबर आहे. तर ते हे सर्वात महत्त्वाचं त्याचं पर्यावरणामध्ये महत्त्व आहे. बरोबर सर. सर, आपला भारत देश हा आयुर्वेदासाठी फार सुप्रसिद्ध आहे आणि या आयुर्वेदाचा जो पायाच खरं तर रचलेला आहे तो औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांनी आणि विशिष्ट भारतीय वृक्ष प्रजातींचे आपल्या औषधी गुणधर्मांमध्ये काय महत्त्व आहे आणि त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो. तर आयुर्वेद जगाला आयुर्वेदाचा संदेश आपल्या देशाने दिलेला आहे. आणि जगाच्या एकूण जैविकतेपैकी 10% जैविकता आपण आपल्या देशामध्ये वाढवतोय. आणि आपले बऱ्याचशा गोष्टी ह्या आयुर्वेदावरती डिपेंडंट. आणि आयुर्वेदाचा बेसिक पाया हा वृक्षप्रजाती आहे. आणि ज्या आपल्या छोटे श्रब्स म्हणा, ग्रासपासून ते मोठ्या वृक्षांपर्यंत ह्या सर्वांचा समावेश आपल्या आयुर्वेदामध्ये होत असतो. त्याच्यामध्ये प्रत्येक पार्ट आपल्या वृक्षाचा आपल्याला उपयोगात येतो. अगदी मूळ आसन, खोड आसन, पान आसन, त्याची साल आसन, फळ आसन, फुल आसन, हे सर्व पार्ट आपण त्यामध्ये आयुर्वेदामध्ये त्याचा अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसं की आता साधं जरी सांगायचं म्हटलं तरी जखम झाली तरी ते रक्तचंदनाचा वापर करायचे लहानपणी. किंवा एक छोटी वनस्पती होती एकदांडी नावाची, एक गवत होतं की जे जखम झालं तरी तुमच्यावरती जखमेवरती एक लावलं जातं. इवन आपण आता जसं आम्हाला जंगलामध्ये शिकवलं जातं की जरी खोकला आला तर आम्ही तिथे जंगलामध्ये आडुलसाची 2 पानं घेतली, तोंडात चावली तरी ठीक होते. साधारण म्हणजे एकदम सिंपल सांगायचं म्हणजे आपण कुठं गेलो ना आपल्याकडे ब्रश नसेल तरी आपण कडुनिंबाची काडीने दात घासू शकतो. इथपर्यंत त्याच्यामध्ये आपलं महत्त्व आहे. त्याच्यानंतर काही आता बरेचसे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स असतात की ज्याच्यामध्ये सध्याला आयुर्वेदिकचा खूप वापर केला जातो. कडुनिंबाचा त्याच्यामध्ये आपल्यामध्ये बऱ्यापैकी सर्वात जास्त वापर केला जाणारं म्हणजे कडुनिंब आहे. तर कडुनिंबाचा जो त्याच्यामध्ये ॲझेरॅक्टिन नावाचं एक जे कंपाऊंड असतं त्याचा मनुष्यासाठी खूप परिणाम, स्किनसाठी म्हणा किंवा डिसीजसाठी म्हणा, बाकी हार्ट डिसीज म्हणा. त्याच्यानंतर एक अर्जुनाची साल आहे. अर्जुना एक वनस्पती तर जी नाल्याच्या बाजूला असते. तर त्याची जी साल असते ती कॅन्सरसाठी खूप उपयोगात आहे. आता त्याच्यावरती भविष्यात खूप संशोधन चालू आहे, पण ती खूप उपयोगात आहे. आणि ज्यावेळेस आपल्या आयुर्वेदावरती एक चांगला रिसर्च होईल त्यावेळेस अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्या समोर येतील की प्रत्येक प्रजातीचं अगदी प्रत्येक कुठल्या ना कुठल्या आपल्या मनुष्याच्या रोगप्रतिकारशक्तीपासून ते त्याच्या रोग बरा होण्यापर्यंतच्या याच्यामध्ये प्रत्येकाचं महत्त्व राहील. होय, नक्कीच. असं अनन्यसाधारण महत्त्व आपली वृक्षसंपदा जोपासते आहे आणि आपल्या भारताला समृद्ध करण्यामध्ये या वृक्षसंपदेचा सुद्धा फार सिंहाचा वाटा आहे खरं तर. आणि अशा वृक्षांच्या प्रजातींना, या वृक्षसंपदेला वाचवणं
एक सुजाण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. तर अशा वेळी आपण श्रोतावर्गांना काय आवाहन करू इच्छिता की आपल्या भारतीय वृक्ष प्रजाती आहेत त्यांचे संवर्धन करण्यामध्ये त्यांची काय भूमिका असू शकते? मी सर्व आपल्या नागरिकांना एकच विनंती करीन की आपल्या भारतीय प्रजातीवरती आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे. तरी सांगण्याचा उद्देश म्हणजे की प्रत्येक झाडाचे आपल्याकडे एक धार्मिक महत्त्व पण आहे. होय. जसं की वटवृक्षाचे आपण हे वृक्षपूजक आहेत. आपला देश हा वृक्षाची पूजा करणारा आहे. वटवृक्ष असो, पिंपळ असो, उंबर असो, ही आपण वृक्षांची जसं आदिवासीमध्ये मोहाच्या झाडाची पूजा केली जाते. तर ही त्यानंतर आपल्या देशामध्ये पूर्वीपासून एक देवराय नावाची किंवा वनराय नावाची संकल्पना आली. म्हणजे देव आणि देवाचं वन असणारी. तर ही जी अशा प्रकारची आहे तर एक आपण एक त्याला धार्मिक हे करून म्हणजे जे आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेला संदेश आहे त्याकरते का होईना आपण या झाडांचं महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्याकडे एक भारतीय वृक्षाची प्रजाती आपल्या नजरेसमोर असणे किंवा आपल्या घराच्या परिसरात आपल्या शेतामध्ये असणे हे समजणं मला वाटतं योग्य राहील. आणि त्याची त्यांनी पूजा पण केली पाहिजेत. एक वृक्षमाता म्हणून किंवा आता आपण त्याची पूजा करणं हे एक चांगलं राहतं. आणि भले त्या झाडामधनं आपल्याला फायदा होणारच आहे आणि त्या झाडाचं आपल्याला एक भारतीय झाड लावल्याचं एक समाधानसुद्धा मिळणं महत्त्वाचं वाटतं. त्याच्यामुळे मी सर्वांना एक विनंती करतो की सर्वांनी एक आपल्यासाठी झाड लावणं एक महत्त्वाचं आहे आणि हेच मी सर्व नागरिकांना आवाहन करीन. खूप खूप धन्यवाद सर. आज आपण इतक्या महत्त्वाच्या विषयावरती आपल्या श्रोतावर्गांना माहिती दिली आणि त्याबद्दलचे महत्त्व आपल्या वनीकरणामध्ये भारतीय वृक्ष प्रजातींचे महत्त्व याबद्दल सांगितलं. त्याबद्दल आकाशवाणी अकोलातर्फे आणि आपल्याला ऐकत असलेल्या सर्व श्रोतावर्गांतर्फे मी आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम.